मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 2 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, या मालिकेचा आजचा पुढचा प्रोमो एवढा इंटरेस्टिंग होता ना की मला तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवलंच गेलं नाही. तर पुढच्या प्रोमोत त्यांनी असं दाखवलंय, रविराजांनी प्रियाला धमकी दिली आहे की आता आश्रम केस बाबतीत तू माझ्यापासून अगदी काहीही लपवलंस ना तर तन्वी त्याचे परिणाम गंभीर होतील. आणि ते अर्जुनकडे गेलेत आणि केससाठी मदत करायची आहे त्यांना, आश्रम केससाठी. त्यांनी अर्जुनला तसं रिक्वेस्ट केली आहे की माझी मदत लागली तर ती प्लीज घे. काय म्हणता मग प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड धमाकेदार आहे की नाही? तर सुरुवातीपासून ऐका. तर सुरुवातीला त्यांनी थोडं मागून दाखवलंय, अर्जुन आणि सायली एकमेकांच्या परफेक्ट रिलेशन बद्दल बोलत असतात ना, तेव्हा सायली त्याला म्हणते, अहो आता उशीर नाही होते का? अर्जुन म्हणतो, अरे हो, उशीर तर होतोय, आपल्याला त्या अशोक काकांकडे लवकर पोहोचावं लागेल. असं म्हणून तो आता आरशात बघत असतो स्वतःला आणि सायली अर्जुनला निहाळत असते आणि अर्जुनची आणि तिची जोडी आरशात बघते आणि डोळ्याचं काजळ काढून असं त्या आरशाला लावते आणि म्हणते, मला आणि माझ्या नवऱ्याला कोणाची दृष्ट नको बाई लागायला. आणि आता अर्जुन म्हणतो, आपलं रिलेशन एवढं स्ट्रॉंग आहे ना सायली की त्याला कधीच कोणाचीच दृष्ट लागणार नाहीये. दोघांमध्ये एक छान बॉन्डिंग आणि रोमॅन्टिक सीन दाखवलाय, एक सॉफ्ट रोमॅन्टिक सीन. आणि मग तो अर्जुन तिच्या खांद्यावर असा हात ठेवतो. मग सायली म्हणते, काय हो, आता नाही उशीर होते का तुम्हाला निघायला? अर्जुन म्हणतो, हो हो, चला निघूयात. आणि दोघे जण आता त्या अशोक काकाकडे पोहोचलेत आणि त्यांच्या हाताला एक मोठा पुरावा लागलाय. आणि प्रेक्षकांनो, आज एका मागोमाग एक सीन खूप छान रंगवले. आता सायलीचं महत्व हळूहळू सुभेदारांना पटायला लागलंय. पूर्णाजी आणि प्रतापराव हॉलमध्ये बसलेले असतात. पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय, आता पूर्णाजी सांगत असतात काहीतरी प्रतापरावांना, अरे प्रताप, मी ना ट्रस्टच्या ऑफिसला जाते आणि त्या शिर्केंना भेटते. आणि अरे काय रे प्रताप, असं का फेऱ्या मारतोयस, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, प्रॉब्लेम काही नाहीये, मला ना जरा भूक लागलीये बघ. बरं, तू काहीतरी सांगत होतीस पूर्णाई शिर्केबद्दल, सांग बरं, मी ऐकतोय. आता पूर्णाजी म्हणतात, अरे थांब प्रताप, मी विमलला तुझ्यासाठी काहीतरी खायला करायला सांगते. आता त्या आवाज देतात, विमल, ए विमल. आता बघा प्रेक्षकांनो, हा सीन खूप मजेशीर आहे. पूर्णाजी इतक्या गोड आहेत ना. आता त्या कल्पनाताई येतात धावत धावत आणि म्हणतात, अहो पूर्णाई, अहो तुमच्या गोळ्या कधी संपल्या? पूर्णाजी अशा रिएक्शन देतात जसं की अगं बाई, कशाला कळलं हिला, अशा रिएक्शन होत्या त्यांच्या. मग कल्पनाताई म्हणतात, असं काय करता पूर्णाई, अहो तुमच्या एक्स्ट्रा गोळ्या होत्या तिथे सुद्धा त्या गोळ्या नाही आहेत, कुठे आहेत गोळ्या? मग पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पनाबाई, विसरले मी तुला सांगायची, संपल्या रात्री त्या गोळ्या. प्रतापराव पूर्णाजीकडे बघतात, त्यांना कळली आहे कदाचित पूर्णाजीची लबाडी, पूर्णाजीनं गोळ्या घ्यायच्या नसतात. पण बघा प्रेक्षकांनो, खूप सुंदर सीन असतात या मालिकेतले. कल्पनाताई म्हणतात, कमाल करता बाई पूर्णाई, आपण दोघी ना खूपच विसरभोळ्या झालोयत बघा. आता पूर्णाजी म्हणतात, दोघी म्हणजे तू काय विसरलीस? मग कल्पनाताई म्हणतात, आओ ते मला सब्जा घ्यायचा सांगितलाय ना डॉक्टरांनी उष्णता कमी होण्यासाठी, तो मी भिजवायचाच विसरले बघा. 2 दिवसापासून भिजवेल म्हणते पण विसरून जाते. पूर्णाजी म्हणतात, अरे देवा, अगं या वयात मी माझ्या गोळ्या संपल्या हे सांगायला विसरले तर आश्चर्य काय झालं कल्पना? म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, तू पण विसरभोळीच आहेस की. तर असो, आता प्रतापराव या दोघींच्या मध्ये बोलत म्हणतात, अगं कल्पना, मी तुला सब्जाची आठवण नाही देऊ शकत, पण मी पूर्णाईच्या गोळ्या पटकन घेऊन येऊ शकतो. आणि इकडे त्या गोळ्याची स्ट्रीप दे, मी घेऊन येतो गोळ्या फॅक्टरीमधनं. कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्ही गोळ्या घेऊन येईपर्यंत पूर्णाईच्या गोळ्याची वेळ टळून जाईल ना, 1 तास लागेल त्या माणसाला गोळ्या आणायला. आता पूर्णाईला गोळ्या लगेच घ्यायच्या आहेत की. तसं पाहायला गेलं तर पूर्णाजींना गोळ्या घ्यायची इच्छा नसते, पण गोळ्या घेतल्याशिवाय त्यांना बरं कसं वाटणार? बघा प्रेक्षकांनो, एका मागोमाग एक सीन छान रंगवलेत. आजचा एपिसोड छान आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे. तर आता तिथे आलेत अर्जुन सायली त्या अशोक काकांकडे. ते अशोक काका म्हणतात, या या या, नमस्कार, घ्या घ्या, पाणी घ्या. तुम्ही आलात पण तुम्ही सांगितलं नाहीत की तुमचं माझ्याकडे काय काम आहे. सायली म्हणते, अशोक काका, तुम्ही मला ओळखलत का? बसा ना प्लीज तुम्ही. आणि ते काका खाली बसतात. सायली म्हणते, आपली याआधी भेट झाली होती, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मग ते अशोक काका जरा निरखून बघतात सायलीला आणि आठवतात, अरे हां, तू वात्सल्य आश्रमात राहायचीस ना? सायली म्हणते, हो हो, मी सायली मधुकर पाटील, म्हणजे आत्ताची सायली अर्जुन सुभेदार. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, अगं हां, आठवलं मला, आठवलं.
तू अच्छा मी हरीशला भेटायला यायचो तेव्हा तू असायचीस तिथे, आठवलं ग मला, आत्ता आठवलं बघ. मग अर्जुन म्हणतो ॲक्च्युली काका मी हरीश काकांबद्दलच तुमच्याशी बोलायला आलो होतो. तुम्ही वात्सल्य आश्रम मर्डर केसबद्दल ऐकलं असेल ना? ते अशोक काका म्हणतात हो, मला सांगितलं होतं तसं हरीशने. का हो, काय झालंय? हरीश अडकलाय का या सगळ्यामध्ये? आता बघा प्रेक्षकांनो, या काकांना म्हणजे अशोक काकांना काहीच माहिती नाहीये त्या हरीश काकांचा मृत्यू झालाय एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बघत राहा पुढे काय काय घडलंय. अर्जुन म्हणतो ॲक्च्युली ना मला तुम्हाला सांगता येणार नाही की काय घडलंय, सगळं कॉन्फिडेन्शियल आहे. पण मला एवढं सांगाल का, तुमची आणि हरीश काकाची चांगली मैत्री होती का? त्यावरती ते अशोक म्हणतात अरे हो, म्हणजे काय, आम्ही दोघं एकदम जिगरी दोस्त आहोत आणि आमची फार पूर्वीपासून मैत्री आहे. तर बघा हा सीन आता आपण बघितला. आता पुढचा सीन पुन्हा पूर्णाजीचा आणि कल्पनाताईंचा दाखवलाय. तुम्हाला माहितीच आहे प्रेक्षकांनो, एका मागोमाग एक सीन ते दाखवतात. आता बघा यांच्या गप्पा सुरू असतात तेवढ्यात एक माणूस येतो दारामध्ये. सुभेदारांचं घर हेच का? प्रतापराव म्हणतात हो हो हेच, या ना या. आता तो माणूस आत येतो चप्पल काढून आणि म्हणतो ॲक्च्युली ना सायली सुभेदारांनी या गोळ्या ऑर्डर केल्या होत्या. सॉरी मी जरा उशिरा आलो. त्यांनी मला सांगितलं होतं की 11 वाजेच्या आत गोळ्या पोहोचवा. आणि आता यांना रिअलाईज होतं की सायली किती काळजी घेते सगळ्यांची. मग या कल्पनाताई म्हणतात याचं पेमेंट द्यायचं आहे का तुम्हाला? मग ते म्हणतात नाही हो, पेमेंट पेड आहे. आणि असं म्हणून आता ते निघून जातात गोळ्या देऊन पूर्णाजीच्या. आता कल्पनाताई पटकन ग्लासमध्ये पाणी भरतात आणि पूर्णाईला गोळ्या देतात. पूर्णाजी आधी तर गोळ्या घेतात आणि म्हणतात बरं झालं बाई, अगदी वेळेत गोळ्या घेतल्या मी, नाहीतर माझे हात थरथरायला लागतात ग कल्पना. पाहिलं का, गोळी घेतल्याशिवाय पण होत नाही यांना आणि घ्यायची पण नसते. पूर्णाजी आता प्रतापरावांकडे बघतात तर त्यांचा चेहरा बारीक झालेला असतो. मग लगेच पूर्णाजी म्हणतात कल्पना अगं खाल्ली तुझ्या नवऱ्याला फार भूक लागते. अगं बघ त्याचा चेहरा कसा बारीक झालाय. विमलला सांग बरं उपमा करायला प्रतापसाठी. आता कल्पनाताई आवाज देतात ए विमल, अगं इकडे ये. मग प्रतापराव म्हणतात अगं थांबा दोघी जणी जरा. अगं मला ना असं पोटभरीचं नाही खायचंय, मला पटकन काहीतरी तोंडात टाकता येईल ना असं काहीतरी हवंय, म्हणजे लाडू वगैरे असेल तर दे ना कल्पना. कल्पनाताई म्हणतात अहो आता असं आयत्या वेळेला पटकन लाडू कुठून आणू मी? लगेच विमल येते तिथे आणि म्हणते आहे ना लाडू आहे घरामध्ये. प्रतापराव म्हणतात अरे वा, आहेत का लाडू? आता विमल म्हणते हो, शेंगदाण्याचे लाडू आहेत. आणि आता पटकन विमल म्हणते थांबा मी आलेच. आणि ती डब्बा घेऊन येते बरं का छोटासा लाडवांचा. आमच्या घरी पण आम्ही शेंगदाण्याचे लाडू करून ठेवतो बरं का प्रेक्षकांनो, छोट्या भुकेसाठी. तर बघा आणि शेंगदाण्याचे लाडू खूप हेल्दी असतात. पोरं बिस्किटं खाताना येता जाता, त्यापेक्षा हे लाडू दिलेत ना तर भारी वाटतं. आणि त्याच्यात प्रोटीन्स पण खूप असतात. तर बघा आता पुन्हा अर्जुनचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन त्या हरीश काकांना विचारतो अशोक काकांना विचारतो तुमची आणि हरीश काकाची शेवटची भेट केव्हा झाली? ते अशोक म्हणतात अरे हल्ली तर काही भेट झाली नाही, वर्ष वगैरे झालं असावं भेटीला. वर्षभरापूर्वी मला फोन आला होता हरीशचा की मला नोकरी लागली आहे बाहेर, मी पनवेल सोडून चाललोय. आणि ठीक आहे म्हणलं मी त्याला. मग अर्जुन म्हणतो तेव्हा तुमचा शेवटचा कॉन्टॅक्ट झाला होता का? त्यावरती हरीश काका म्हणतात नाही नाही, अहो आमचे फोनवर मेसेजेस चालू असतात ना. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन शॉक झालाय. एखादा मृत व्यक्ती समोरच्या माणसाला मेसेज कसं काय करू शकतो? हे तर नवलच आहे. आता या सगळ्या मागे कोण आहे? आता हे सगळं अर्जुन सायली लगेच शोधून काढतात. पण सायली त्यांना विचारते तुमचा कॉन्टॅक्ट कायमचा कधी तुटला? त्यावरती हरीश म्हणतात कायमचा कशाला तुटेल? अहो आत्ता तर 2 दिवसापूर्वी मेसेज केला मला हरीशने. आता हे ऐकून तर अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दोघे एकमेकांकडे बघायला लागतात. आणि पुन्हा पूर्णाजी आणि प्रतापरावांचा सीन दाखवला. विमल प्रतापरावांना तो शेंगदाण्याचा डब्बाच देते. आणि आता त्या डब्यावर लिहिलेलं असतं बाबांच्या छोट्या भुकेसाठी. आणि आता सगळेजण स्माईल करतात. प्रतापराव तर आधी लाडू खातात आणि म्हणतात अरे वा, शेंगदाण्याचा लाडू. पूर्णाजीला पण खायचा आहे बहुधा लाडू. प्रतापराव म्हणतात कमाल आहे कमाल आहे, मला ना हे असंच काहीतरी खायला हवं होतं बघा. पूर्णाई म्हणतात काय ग विमल, हे लाडू करून ठेवायचं तुला बरं सुचलं ग? आता विमल म्हणते अगं बाई माझ्या कुठे लक्षात येतं एवढं सगळं? अहो हा डब्बा सायलीताईंनी भरून ठेवला, त्यांनीच केले शेंगदाण्याचे लाडू. नाही म्हणजे साहेबांना असं मध्येच काहीतरी तोंडात टाकावंसं वाटतं ना, त्यांना माहिती आहे. म्हणूनच त्यांनी मला सांगितलं होतं की साहेबांना म्हणजे बाबांना भूक लागली तर दे त्यांना लाडू, त्यांना आवडतात. मग कल्पनाताईंनी कसं पाहिलंय बघा.
आणि विमल म्हणते, आवडतात ना साहेबांना लाडू, म्हणूनच त्यावर लिहिलंय बाबांच्या छोट्या भुकेसाठी लाडू. अगं बाई थांबा मी आलेच, असं म्हणून आता ही विमल पुन्हा किचनमध्ये जाते स्वयंपाकघरात आणि एक वाटी घेऊन येते आणि कल्पनाताईंना म्हणते, अहो वहिनी, अहो सायलीताईंनी तुमच्यासाठी सब्जा भिजत घातलेला. अहो त्या सब्जाचं पाणी मला द्यायला सांगितलं होतं त्यांनी, पण बाई मीच विसरले कामाच्या दर तासाला दे असं त्यांनी बजावलं होतं मला, पण मीच विसरले हो वहिनी. आता कल्पनाताई लगेच सायलीचं नाव घेत नाही बरं का आणि म्हणतात, कशा हो ना, हल्ली आपण सगळेच जरा विसरायला लागलो नाही. आता पूर्णाजी प्रतापराव दोघे एकमेकांकडे बघायलाच लागतात बरं का. मग प्रतापराव सायलीचं कौतुक करायला मागे पुढे बघत नाहीत. ते म्हणतात, एक व्यक्ती सोडून सगळे विसरभोळे झालेत. आपली सायली ती काही विसरत नाही. म्हणजे तुम्ही दोघी स्वतःची काळजी घ्यायला विसराल, पण सायली नाही विसरत तुमच्या दोघींची काळजी घ्यायला. बघ ना, अर्जुनला केसमध्ये मदत सुद्धा करते आणि घरामध्ये पण नीट लक्ष देते. प्रतापराव एवढं तोंड भरून कौतुक करताय, पण कल्पनाताईंना काही ते कौतुक एक्सेप्ट करावं असं वाटत नाही. म्हणजे वाटते त्यांना प्रेक्षकांना, पण आता सासूबाई आहेत त्या एकदम माघार कशा घेतील ना. घेतील हळूहळू सगळे माघार घेतील. पण त्यासाठी आपल्याला मालिका रोज बघावी लागेल. पण बघा, पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवला. अर्जुन म्हणतो, हरीश काकांनी तुम्हाला मेसेज केला, हे कसं शक्य आहे? मग ते अशोक म्हणतात, अहो का शक्य नाही, थांबा मी दाखवतो तुम्हाला. आता त्यांनी पटकन मोबाईल काढलाय त्यांच्या खिशातून आणि अर्जुन सायलीला म्हणतात, त्याओ मी आता आजारी होतो ना मागे, तेव्हा हरीशने मला मेसेज केला बघा, थांबा दाखवतो. आता त्यांनी चष्मा घातलाय आणि ते मेसेजेस वाचून दाखवलेत 2-3 अर्जुन सायलीला. तुझी तब्येत बरी आहे का, कसा आहेस रे अशोक, हे बघा हे मेसेज आहेत माझ्या फोनमध्ये. अर्जुनला ते फोन दाखवतात. अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तो विचार करतोय, अरे असे कसे मेसेजेस आले, आणि हरीश काकांच्या मोबाईलवरच आलेत ते मेसेजेस. तो सायलीला पण दाखवतो आणि दोघेही शॉक्ड होतात. ते एकमेकांकडे बघतच राहतात. आता जरा इथे पॉज दाखवलाय मेसेज बघेपर्यंत वगैरे, म्हणजे म्युझिक वगैरे लावलंय सस्पेन्सचं. मग सायली म्हणते, काका हा नक्कीच हरीश काकांचाच नंबर आहे. ते अशोक म्हणतात, अगं हो, नंबर कुठे बदलला हरीशने, बघ की तोच नंबर आहे त्याचा. आता अर्जुन म्हणतो सायलीला हळूच, सायली काहीतरी गडबड आहे. आता ते अशोक काका टेन्शनमध्ये येतात. ते म्हणतात, काय हो, गडबड कसली आली आहे त्यात? आता त्यांना बिचाऱ्यांना माहितीच नाही ना प्रेक्षकांना की ते हरीश काका या जगात नाहीये. मग आता ते म्हणतात की अहो गडबड काय, मित्र आहे माझा, मला बरं नसल्यावर तो विचारपूस करेलच ना, त्यात काय आली आहे गडबड, आणि आश्चर्य वाटण्यासारखं तरी काय आहे त्यात. अर्जुन ते मेसेजेस खूप वेळ बघतो आणि मग त्या काकांना म्हणतो, मी याचे फोटो घेऊ शकतो का? मग ते अशोक म्हणतात, का हो, काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का? मग आता दोघे जरा टेन्शनमध्ये दाखवलेत अर्जुन सायली. पण आता इकडे बघा प्रियाचा सीन, आणि हा खूप सॉलिड सीन आहे आजच्या एपिसोड मधला. नागराजशी बोलत असते प्रिया म्हणत असते नागराजला, त्या मधुभाऊला इतकं गिल्ट देते ना मी, पण तो म्हातारा जाता जाईना घरातून. नागराज म्हणतो, हे प्रिया, एक तरी काम धड जमलंय का तुला आतापर्यंत? प्रिया म्हणते, हो तुम्हाला कोणतं काम जमतो? नागराज म्हणतो, फ्रंट फुटवर मी खेळतोय, महत्वाची कामगिरी मी सांभाळतोय, दादाचं मन मी वळवतोय, कळलं का? नाहीतर आतापर्यंत तो अर्जुनला जाऊन मिळाला असता, आपल्याला कळलं पण नसतं, कळलं का? आता ते हळूहळू बोलतात बरं का. पण आता बघा नागराज म्हणतो, दादाला काही माहिती नाहीये, पण तरी सुद्धा दादा म्हणतोय की हा जो खून आहे ना, तो मधुभाऊंनी केलाच नाहीये म्हणे, त्या मधुभाऊंना अडकवण्यासाठी कोणीतरी हे मुद्दाम प्लॅन करतोय असं दादा सांगतोय. कारण मधुभाऊ त्यावेळेला तुरुंगात होते, दादाच्या मनातून गेलेलं नाहीये बरं का हे सगळं, तन्वी लक्षात ठेव. प्रिया घाबरते आणि म्हणते, बापरे, नाही 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 नाही, हे बघा, हे त्याची मुलगी बनून जेव्हा मी इथे नवीन आले ना, तेव्हा ना त्याच्या सगळे मुद्दे नजरेआड व्हायचे हो. तो खूप इमोशनल होता ना मुलीसाठी. नाही, आता त्या रविराज मधला बाप मागे राहिला आणि वकील जागा झाला ना, तर आपल्यासाठी डेंजरस आहे हो हे सगळं. अरे बापरे, आता काय करायचं? मग नागराज म्हणतो, हो डेंजरसच आहे हे सगळं. अगं बाई, माझा भाऊ खूप ब्रिलियंट वकील आहे, म्हणजे पोरीच्या प्रेमाच्या जाळ्यात मी त्याला किती दिवस अडकून ठेवू? नागराज आता असं बोलतो तेव्हा प्रिया म्हणते, अहो मग त्या प्रतिमाच्या अर्ध्या मेंदूत अडकवा ना त्याला, म्हणजे त्याला असं भासवत राहा की प्रतिमाला त्याची गरज आहे, म्हणजे तो केसमध्ये इन्व्हॉल्वच होणार नाही ना. नागराज विचार करायला लागतो, कसं करायचं बाबा हे? प्रिया म्हणते, तुम्ही इकडे फ्रंट फुटवर खेळा, मी सुभेदारांना कसं मॅनेज करायचं ना
ते बघते. आता ते हिचं वाक्य रविराज ऐकतात बरं का आणि मोठ्याने म्हणतात, काय म्हणलीस ग तन्वी, कसं मॅनेज करणार आहेस तू सुभेदारांना? अरे बापरे, आता मला तर डाऊट आला होता प्रेक्षकांनो की रविराजांनी हिचं पूर्ण वाक्य ऐकलं की काय, पण त्यांनी शेवटचंच वाक्य ऐकले. नेहमी आपल्या ते सस्पेन्स दाखवतात ना तसंच, पण यावेळेला रविराज खूप सिरियसली बोलले तन्वीला. आता ते जोरात ओरडतात, काय ग, काय म्हणलीस, सुभेदारांना मॅनेज करणार आहेस? कसं ग, कसं मॅनेज करणार आहेस तन्वी? आता हे दोघंचे दोघं पांढरे पडलेत बरं का, नागराज आणि प्रिया. पण यांची हिंमत कशी होते बघा ना, घरातच बोलतात डायरेक्ट सगळ्या प्लॅन विषयी वगैरे. असो, पण आता अर्जुन त्या अशोक काकांना बोलतोय. आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन त्या अशोक काकांना म्हणतो की तसं काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला सांगता नाही येणार आम्हाला, जरा कॉन्फिडेन्शियल आहे ना. मग ते अशोक म्हणतात की बरं ठीक आहे, मी आपलं तुम्हाला मदत करायचं काम करतोय, काही आणखीन मदत हवी असेल तर सांगा. सायली म्हणते, काका तुम्ही वर्षभरात हरीश काकांना भेटायचा प्रयत्न नाही का केला? त्यावर ते अशोक म्हणतात, नाही नाही, असं काही भेट वगैरे नाही झाली. आजकाल काय झालंय, या फोनमुळे, या मेसेजमुळे खूप सोपं झालंय सगळं. असं वाटतं माझा मित्र माझ्या बाजूला बसूनच गप्पा मारतोय, सगळं सोपं झालं की नाही. म्हणजे पुन्हा भेटीगाठी कशाला असं वाटतच राहतं ना, आणि वरचेवर आमचे मेसेजेस चालू असतात. आता अर्जुन सायली जरा टेन्शनमध्ये येतात. अर्जुन म्हणतो, हो हो दिसतंय ते काका, तुम्ही रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहात, तुमची हरकत नसेल तर मी फोटो काढू का या मेसेजचे? त्यावरती ते अशोक म्हणतात, आव काढा ना बिंदास, त्याच्यात काय एवढं, काढा काढा. आणि मग अर्जुनने ते सगळे स्क्रीनशॉट घेतलेत मोबाईलमध्ये आणि ते त्याच्याकडे सेव्ह करून ठेवलेत, कारण कोर्टामध्ये हे सगळं त्याला प्रूव्ह करायचं आहे. पण हे सगळं सिद्ध करायला अर्जुनला फार वेळ लागलेला नाहीये. अर्जुनने ते फोटो काढले आणि त्या काकांना पटकन त्यांचा फोन देऊन टाक. तो त्या अशोक काकांना म्हणतो, काका आम्ही येतो हं, थँक्यू, आणि असं काही माहिती हवी असेल तर आम्ही येऊ, पुन्हा निघतो हं मी. त्यावर ते काका म्हणतात, अहो थांबा थांबा, चहा घ्या ना. सायली म्हणते, नको काका, आम्हाला उशीर होतोय, निघतो हं आम्ही. आता ते चाललेत अर्जुन सायली, त्यांना जी माहिती हवी होती ती मिळाली आहे. आता प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये धमाका होणार आहे. 4 जूनचा प्रोमो आलाय जो मी तुम्हाला कालच दिला होता. पण बघा आता हा सीन बघा. रविराज प्रियाला विचारतात, काय बोललीस ग मगाशी, सुभेदारांना मॅनेज करशील म्हणजे? आता प्रिया कशी पलटी मारते बघा, पण रविराजांना तिच्यावर विश्वासच नाहीये. प्रिया म्हणते, बाबा तुम्ही केव्हा आलात? रविराज म्हणतात, तू सुभेदारांना मॅनेज करायबद्दल बोलत होतीस ना, तेव्हाच आलो मी. काय बोलत होतीस ग, काय मॅनेज करणार आहेस सुभेदारांना? आता हे तीनदा विचारतात बरं का तिला, आणि कसे बघतात बघा रागाने तिच्याकडे. आता लगेच प्रिया म्हणते, मॅनेज म्हणत होते बाबा मी, ते मॅनेज ते मी काकाला सांगत होते ते, की आता जरा हडबडली आहे बरं का ही, आणि म्हणते कशी पटकन, ते काय झालं बाबा, सुभेदारांचा गोतावळा आहे ना खूप मोठा आहे, सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, घरची कामं करायची मला जमतच नाही हो. सवयच नाहीये मला. मी तेच सांगत होते काकांना की मी प्रयत्न करते आणि मॅनेज करायचाच प्रयत्न करते. आता लगेच नागराज म्हणतो, हो अरे दादा, मी तिला तेच सांगत होतो मधून मधून की अगं येणार, तुला मॅनेज करता येणार, गोतावळा आहे मोठा सुभेदारांचा, ते जरा मॅनेज करायला वेळ लागेल, पण आपली तन्वी गुणी आहे आणि करेल ती मॅनेज. मग रविराज म्हणतात, हो ना, असंच बोलत होती ना. लगेच प्रिया म्हणते, हो बाबा हो. बाबा तुम्ही कुठे बाहेर निघालात का? रविराज म्हणतात, हो बाहेर चाललोय मी. पण आता ते तिच्याकडे एवढं संशयास्पद बघतात ना प्रेक्षकांनो, त्यांनी हा ट्रॅक ना आता कॉन्स्टंट ठेवावा. म्हणजे रविराजांनी आता हिच्यावरती विश्वास दाखवायची तयारीच ठेवलेली नाहीये. आता रविराज बाहेर जाण्यासाठी म्हणून 2 पावलं पुढे जातात. त्यांच्या काय मनात येतं कोणास ठाऊक, आणि ते पुन्हा मागे वळतात आणि त्या प्रियाला म्हणजे उर्फ तन्वीला म्हणतात, ए तन्वी इकडे ये गा. आता ती घाबरते बरं का आणि म्हणते, रविराजांच्या समोर येते प्रिया. आणि मग रविराज म्हणतात, तन्वी मला जरा निघण्यापूर्वी एका प्रश्नाचं तुझ्याकडनं खरं उत्तर हवंय, अगदी खरं उत्तर. आता लगेच प्रिया म्हणते, बाबा मी नेहमी खरंच बोलते. पण आता ती एकदम हबकते बरं का, कारण रविराज तिच्याकडे आता एकदम रागाने बघतात, कारण आता ती साक्षीबद्दल खोटं बोलली आहे, त्यामुळे ती खोटारडी आहे हे सिद्ध झालंय ना. मग लगेच प्रिया त्या रविराजांचे डोळे बघते आणि म्हणते, बाबा तसं होतात माझ्या चुका कधी कधी, पण मला माहितीये बाबा, तुम्ही मला माफ केलं ना, पण आता मी परत कधी. आता तिचं वाक्य पूर्ण होऊ देत नाहीत किल्लेदार, आणि म्हणतात, पुरे झालं, आता तू त्या साक्षीबद्दल माझ्यापासून लपून ठेवलं होतंस, आता आणखीन काय काय लपून ठेवतेस का माझ्यापासनं? काय काय लपवलंयस?
आता प्रिया घाबरते बरं का प्रेक्षकांनो. नागराज तर रविराजकडे बघतच राहतात, पण प्रिया चेहऱ्यावरती एकही रेष येऊ देत नाही आणि म्हणते नाही बाबा, अजिबात नाही, अजिबात नाही, मी कशाला लपवू तुमच्यापासून काही. आता नागराज म्हणतो, काय रे दादा, काही झालंय का, तू नेमकं कशाबद्दल विचारतोयस तिला. त्यावर रविराज म्हणतात, आश्रमात सापडलेल्या मृतदेहाबद्दल तुला माहिती आहे का काही. काय ग तन्वी, तो कोण होता, त्याचा खून कधी झाला, काय झाला, माहिती आहे का तुला. आता प्रियाला तर आधी टेन्शन आलंय हा प्रेक्षकांनो. हा सीन खूप रंगवलाय त्यांनी. आज एक लाईक करूनच टाका. प्रिया म्हणते, मला कसं माहीत असणार बाबा. रविराज म्हणतात, नाही, मला जरा अशी शंका आली आहे आता की या सगळ्या प्रकरणामध्ये तो मैपत शिखरे इन्व्हॉल्व दिसतोय. रविराजांना कळलंय प्रेक्षकांनो, मैपत चांगला माणूस नाहीये आणि हा सीन त्यांनी इथे संपवलाय. आता हे रविराज अर्जुनला मदत करायला तयार झालेत, कारण त्यांची मुलगी खोटारडी आहे हे त्यांना कळलंय आणि त्यांना आता एका ठिकाणी शंका आली म्हणल्यावर दुसऱ्या ठिकाणी शंकेसाठी वाव आहे. त्यामुळे आता त्यांनी या सगळ्याच्या मुळाशी जायचं ठरवलंय. आता बघा, ही प्रिया आता काहीच बोलत नाही, पण रविराज तिला स्पष्टपणे सांगतात की मला आता वाटतंय की मैपत शिखरे या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी असणार आहे. मी म्हणलं होतं ना प्रेक्षकांनो, दामिनी आणि मैपतचा प्लॅन अगदी वीक आहे म्हणून. मला तर आता एका क्षणाला असं वाटतंय की दामिनी मैपतला फसवते की काय. पण जाऊ द्या, आता बोलायला गेलं आणि चर्चा करायला गेलं तर फार मुद्दे पुढे उकरून निघतील. पण अर्जुन आणि सायली आता निघालेत त्या अशोक काकाकडनं. सायली म्हणते, बापरे, अहो हे कसं शक्य आहे, एखादी मृत व्यक्ती समोरच्या व्यक्तीला मेसेज कसं काय करू शकते. अहो त्या माणसाचा खून झालाय आणि तो माणूस 2 दिवसापूर्वी मेसेज कसं काय करू शकतो. अर्जुन म्हणतो, सायली, हे सगळं शक्य आहे. मी खूप वेळेला असं बघितलंय की लोक स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी असं काहीतरी करतात. मग सायली म्हणते, म्हणजे मैपतने हरीश काकांचा खून करून हरीश काकांच्या मोबाईलवरनं मेसेज वगैरे केला की काय, म्हणजे मैपत करत असेल का हे सगळं. अर्जुन म्हणतो, आपण हे सगळं एक्झॅक्टली सांगू शकत नाही, मैपतही करू शकेल किंवा त्याने कुठला माणूसही ठेवला असेल हे सगळं करायला. सायलीला हे सगळं नवीनच आहे ऐकलेलं आणि आता ते सगळं ऐकून ती जरा शॉक झाली आहे. पण प्रेक्षकांनो, आता एपिसोड इथे संपवलाय हा पुढचा खतरनाक प्रोमो ऐकून जा तुम्ही. आता रविराज प्रियाला म्हणतात, काय ग तन्वी, तू पूर्वी माझ्यापासनं एक गोष्ट लपून ठेवली होतीस, तशीच आता कुठली गोष्ट लपून ठेवतेस का. तू चूक जर ती पुन्हा केलीस ना तन्वी, तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील, एवढं लक्षात ठेवायचं. आता त्यांनी डायरेक्टली धमकीच दिली आहे तन्वीला. आणि रविराज आता अर्जुनकडे आलेत आणि ते अर्जुनला म्हणताय, अर्जुन, त्या आश्रमामध्ये आणखीन एक मृतदेह सापडलाय आणि वकील म्हणून मला जरा संशय येतोय आणि हे खूपच संशयास्पद आहेच. म्हणजे आता त्या अर्जुनने सांगितलंय, अरे सिनियर, मैपतला वाटतंय की त्याची बाजू वीक पडली आहे म्हणून दामिनीने हे गेम खेळलाय. रविराज म्हणतो, हे बघ अर्जुन, या केसच्या मुळाशी तुला जायचं असेल ना तर माझी मदत नक्की घे आणि ती मी तुला नक्कीच करेल. आता हे सांगितल्यानंतर अर्जुनला खूप छान वाटतंय आणि सायलीला पण प्रचंड आनंद होतोय. चला, खऱ्याची बाजू जिंकणार आहे प्रेक्षकांनो आणि शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. त्यामध्ये ट्विस्ट आणि टर्न येतात. डेली सोपची मालिका आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे ती लवकर कशी बरं संपेल. आणि जे ठरलं तर मग या मालिकेचे फॅन आहे त्यांना वाटतं का की मालिका लवकर संपवावी. मला तर नाही वाटत बाबा, कारण मला अर्जुन आणि सायली आणि या सगळ्याच कॅरेक्टरला रोज बघायला फार आवडतं, छान वाटतं. एक आपल्या आयुष्याचा भाग होऊन गेलाय ही मालिका. तर असो, कसा वाटला आजचा भाग, छान होता की नाही, आणि मला नक्की कमेंट करून कळवा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. आणि माझ्या या रिव्ह्यूसाठी मला एखादा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा. दररोज भेटण्यासाठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यूज. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.